राज ठाकरे कल्याण आणि अंबरनाथ दौऱ्यावर आहेत। स्वागताकरता मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेत, ज्या बॅनरवर एकत्रित ठाकरे बंधूंचा फोटो सुद्धा दिसतोय। स्वागताकरता मोठ्या प्रमाणावर ही बॅनरबाजी आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्रित बॅनर या ठिकाणी झळकत आहेत। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक सुद्धा घेतील। अगदी थोड्याच वेळात राज ठाकरे त्या ठिकाणी पोहोचतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया अंबरनाथला आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, 8:06 राज ठाकरे यांचा ताफा अंबरनाथच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। किती वाजता राज ठाकरे त्या ठिकाणी पोहोचतील? निश्चितच लाघवी, आपण पाहतोय की 8 वाजता राज ठाकरे शिवतीर्थाहून अंबरनाथच्या दिशेला निघालेले आहेत। अवघ्या काही मिनिटातच राज ठाकरे हे आता पनवेलकर हॉलमध्ये दाखल होतील। अंबरनाथमध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पदाधिकारी जे आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर आपण पाहतोय की 15 दिवसांचा राज ठाकरेंचा वेगवेगळ्या भागामध्ये दौरा असणार आहे। सुरुवात त्यांनी ठाण्यापासून केली आहे आणि आज अंबरनाथ, कल्याण या सगळ्याच भागामध्ये ते आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। त्यामुळे अंबरनाथमध्ये येताच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते। हा समोरचा जर बॅनर आपण पाहिलात तर राज ठाकरेंच्या स्वागताकरिता ठिकठिकाणी बॅनर जरी लावण्यात आले असले तरी हा बॅनर जर आपण पाहिलात तर या बॅनरवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा सोबत एकत्रित फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्यावेळी राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेले होते आणि तेव्हा शुभेच्छा देत असतानाचा हा फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे आपण पाहिलात तर अशाच पद्धतीत वेगवेगळे बॅनर जे आहेत ते पाहायला मिळतात। समोरचा बॅनर जर आपण पाहिला तर या ठिकाणी पदाधिकारी मेळाव्याचा हा बॅनर जो आहे राज ठाकरेंच्या स्वागताकरिता लावण्यात आलेला आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्रामध्ये फक्तच ठाकरेच अशा पद्धतीचा या ठिकाणी मजकूर आपल्याला पाहायला मिळतोय। सोबतच आपण पाहतोय की ठाकरे ब्रँड हाच मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये चालणार अशा पद्धतीचा हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। सोबतच आपण पाहतोय की अंबरनाथ परिसरामध्ये वेगवेगळ्या भागात जनतेच्या मनातले मुख्यमंत्री राज ठाकरे हेच आहेत अशा पद्धतीचं देखील बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा मेळावा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे पक्षासाठी पुढील रणनीती असेल किंवा मग आज राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काय नेमकं मार्गदर्शन करतात, काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मीनाक्षी, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।